अहमदनगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जी खरीपाची पिकं आहेत त्यांना नवसंजीवनी मिळालेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी शेतातील ही विहीर आहे आणि हाताने पाणी घेता येईल अशी पाणी पातळी जी आहे ती विहिरीची झालेली आहे। विहिरींच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। तर त्यासोबत जे शेतशिवार आहेत त्यामध्ये देखील पाणी खळाळून वाहायला लागलेलं आहे। जी पिकं आहेत त्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरी खरीपाची अन्य पिकं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात बचावलेली आहेत। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून पावसाने पाठ फिरवली होती, मात्र कालपासून झालेल्या संततधार पावसामुळे चित्र बदललेलं आहे। जो पाण्यावरून संघर्ष होतो नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा तो देखील आता संपणार आहे। यावर्षी जायकवाडी धरण जे आहे ते भरत आल्यानं जो वाद नेहमी उफाळत असतो तो मात्र यावर्षी होणार नसल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि वरुण राजा अगदी प्रसन्न झाल्याने शेतकरी देखील सुखावलेला आहे। खरं तर पावसाची प्रतीक्षा पाहणारे जे शेतकरी होते सुरुवातीला काहींनी सोयाबीन पेरणी केली, मका पेरणी केली, मात्र ती पिकं जी आहे ती जळून गेली। त्यानंतर पुन्हा एकदा पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली होती, मात्र आता पाऊस झाल्यानं शेतकरी राजा सुखावलेला आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।